चालू घडामोडी 17 नोव्हेंबर 2025. पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी सालुमर्दा धिमक्का यांचे वयाच्या 114व्या वर्षी निधन झाले आहे. त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? पर्याय आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू की कर्नाटक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्नाटक. सालुमर्दा धिमक्का या कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. तर चला त्यांच्याविषयी आपण थोडक्यात काही माहिती पाहूयात. वृक्षमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धिमक्का यांनी कर्नाटकातील रस्त्यांवर सुमारे 385 वटवृक्षांची लागवड केली, ज्यामुळे त्यांची पर्यावरण प्रती असलेली निष्ठा दिसून येते. भारत सरकारने त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.